नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। गोविंद राव वजारी फाउंडेशन द्वारा भव्य रोजगार मेला, महाराष्ट्र की 40 कंपनियां तुरंत ऑर्डर देगी, विधायक वजारी ने पत्र परिषद में बताया। गोंदिया स्थानीय रेस्ट हाउस में पत्र वार्ता में विधायक अभिजीत बंजारी ने बताया कि 29 में सुबह 10 बजे लकी लान फूल चूर में नामी गिरामी 40 कंपनियां हिस्सा लेकर आयोजित कार्यक्रम में सैकड़ों युवक युवतियों को रोजगार मेले में लाभ होगा, तद हेतु ज्यादा संख्या में उपस्थित होकर लाभ लेंगे कहा गया। इस अवसर पर पूर्व विधायक दिलीप बांसोड़, प्रदेश सचिव अमर वराडे, वंदना काड़े, योगेश अग्रवाल, अमन तीगाला आदि प्रमुखता से उपस्थित थे। सतीश पारधी की रिपोर्ट। आणि तिथे सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला। जवळजवळ 3,000 विद्यार्थी युवक त्या रोजगार मेळाव्यामध्ये रजिस्ट्रेशन करतात आणि जवळजवळ 1000 पेक्षा अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी सामील होतात आणि 500-700 लोकांना तरी त्या कंपन्यांच्या मार्फत त्यांना ती ऑफर लेटर मिळाली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था, अशा पद्धतीचा एमओयू हे आम्ही गोविंद राव वजारी फाउंडेशनच्या वतीने त्या कंपन्यांसोबत करतो। याच्यामध्ये कुणालाही आम्ही त्या कंपन्यांना किंवा जे काही औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये आणि या ज्या काही भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये किंवा आसपास चंद्रपूरमध्ये आहेत त्या ठिकाणी कुठे त्यांना रोजगार मिळू शकेल का अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करतो। अतिशय चांगला उपक्रम आहे। या उपक्रमाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून याला जर प्रसिद्धी मिळाली तर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला रजिस्ट्रेशन मिळेल आणि त्या सर्व युवकांना कुठेतरी संधी मिळेल। आजकाल काय की बँकिंग सेक्टरमध्ये किंवा सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन कंपन्या आहेत। आपण अशी सुद्धा ओरड करतो, अनेक लोक आम्हाला विचारतात की नागपूरमध्ये आहे का किंवा गोंदियामध्ये जॉब आहे का, परंतु आजकाल काय जसं बँकिंग सेक्टरमध्ये बोलायचं झालं तर HDFC, IDFC किंवा ICICI बँक किंवा अशा अनेक कॉर्पोरेट बँक्स आहेत किंवा अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वर्क फ्रॉम होम सुद्धा अनेक IT इंडस्ट्रीमध्ये आजही सुरू आहे। केवळ कोरोनाच्या काळामध्ये काही तर आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तर त्याचा सुद्धा फायदा इथल्या लोकांना, इथल्या युवकांना मिळू शकेल अशा पद्धतीचं सोय आम्ही या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे। आमची इच्छा आहे की आपण सर्वांनी याला प्रसिद्धी द्यावी। 29 तारखेला आपण त्या ठिकाणी येणार आहे। या मेळाव्याचं उद्घाटनाला आपले खासदार डॉक्टर प्रशांत पटोले साहेब, ठाण्यातील किरसाण साहेब राहणार आहेत, स्वतः आपले नेते नानाभाऊ पटोले साहेब राहणार आहेत, गोपालदास अग्रवालजी राहणार आहेत आणि जे काही स्थानिक मंडळी आहेत, दिलीप भाऊ आहेत किंवा हे सर्व नेते मंडळी जे आमच्या पाठीशी आहेत, हे सर्व मंडळी त्या दिवशी राहणार आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यावं। त्या ठिकाणी 40 कंपन्यांचा एक उद्घाटनाचा आम्ही अर्ध्या पाऊण तासाचा किंवा 1 तासाचा समारंभ घेऊ। तो समारंभ झाल्याबरोबर त्यांचे काउंटर्स वेगवेगळे आम्ही लावणार आहे आणि त्या काउंटर्समध्ये त्या सर्व कंपन्यांचे HR मॅनेजर येतील आणि ते त्यांच्याशी वार्तालाप करतील। आम्ही जी लिंक पाठवलेली आहे त्या लिंकमध्ये त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आमच्याकडे येत आहे। त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, BSc झालेले पोरं असतील, BCom झालेले असतील, BA झाले असतील, BBA झाले असतील, BCA झाले असतील, इंजिनियर झाले असतील, फार्मसी ग्रॅज्युएट झाले असतील, असे वेगवेगळे त्यांचे सेगमेंट्स आम्ही केलेले आहे आणि मग तो डेटावर आमचं पहिलेच त्या ठिकाणी तशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतो आणि मग त्या कोणाला आल्यावर त्या ठिकाणी 3 कंपन्यांचं ऑप्शन आम्ही द्यायला सांगतो। 3 ठिकाणचे ऑप्शन त्यांनी दिल्यानंतर त्या 3 ठिकाणी त्या कंपन्यांच्या HR सोबत त्याला इथे एक छोटेखानी त्याचा इंटरव्ह्यू होऊन त्याला कसं त्या ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये हा उपक्रम केल्यानंतर आम्ही जॉब ऑफर लेटर सुद्धा